गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण बघणार आहे आपला दुसरा युनिट ज्याचं नाव आहे कंपनीज फायनल अकाउंट. पहिला युनिट इश्यू अँड डिबेंचर आपण घेतलं, त्यावरचे काही 7-8 उदाहरणसुद्धा आहे, ते यूट्यूबवर पाहून घे जा. तर हे एक्झाम्पल अतिशय सोपा आहे आणि तुम्हाला फर्स्ट इयरलासुद्धा हा झालेला आहे. कॉपरेटिव्ह सोसायटीज फायनल अकाउंट जसं आहे ना त्याप्रमाणेच हा आहे. हा फक्त कंपनीचा असतो. तर हे अकाउंट ओपन करताना आपल्याला 4 अकाउंट ओपन करावं लागते. ठीक आहे. एक ट्रेडिंग अकाउंट जो मी इथे काढलेला आहे, एक P&L अकाउंट, एक P&L अप्रोप्रिएशन आणि एक बॅलन्स शीट. ठीक आहे. तर हे करत असताना तुम्हाला हे एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने सोडवायचं असेल तर सर्वात अगोदर कोणत्या चार्टमध्ये कोणत्या गोष्टी येतात ते माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण एक एक अकाउंट घेऊ. पहिले मी ट्रेडिंग अकाउंटचा एक फॉर्मॅट लिहिलेला आहे बघा. ही डेबिट साईड असते आणि ही क्रेडिट साईड असते. ठीक आहे. तर इथं मी लिहून देतो ही डेबिट साईड आणि ही क्रेडिट साईड. तर ह्या साईडला सहसा खरेदी आणि खर्च यासंबंधी असते आणि या साईडला विक्री आणि क्लोजिंग स्टॉक जे झालेले असतात त्यासंबंधी असते. तर बघू आपण कोणकोणत्या गोष्टी येतात यामध्ये. सर्वात पहिले येते ओपनिंग स्टॉक. ठीक आहे. ओपनिंग स्टॉकची तुम्हाला अमाऊंट दिलेली असते ती इथं लिहायची. तर ही अमाऊंट या स्वरूपातसुद्धा असू शकते की रॉ मटेरियलचे दिलेले असेल किंवा वर्क इन प्रोग्रेस किंवा फिनिश गुड, कच्चा माल किंवा जो प्रक्रियामध्ये चालू असेल तो माल किंवा अंतिम वस्तू जी तयार झालेली असेल त्याला म्हणून आपण फिनिश्ड गुड. असं तिघंपैकी एकसुद्धा येऊ शकते. त्यानंतर येते परचेस. बघा परचेसची किंमतसुद्धा इथे येते. परचेसमधून काय मायनस करायचं तर एक परचेस रिटर्न आणि रिटर्न आउटवर्ड. हे जर कधी एक्झाम्पलला किंवा ॲडजस्टमेंटला दिलेलं असेल तर ते त्यामधून लेस करायचं. त्यानंतर अजून कोणकोणते खर्च येतात बघा यामध्ये. प्रोडक्टिव्ह वेजेस येते, वेजेस अँड सॅलरी येते. ठीक आहे. काही काही वेळेला असं सुद्धा दिलेलं असतं की सॅलरी अँड वेजेस. तर असं असेल तर जर सॅलरी सर्वात पहिले असेल तर ते P&L अकाउंटला येते. ठीक आहे. आणि जर वेजेस पहिले दिलं असेल तर ते ट्रेडिंग अकाउंटला येते. याला व्यापार खातेसुद्धा म्हणतात. त्यानंतर कॅरेज इनवर्ड, ऑक्ट्राई, एक्साईज ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी, फॅक्टरी इन्शुरन्स, मोठी पॉवर, रॉयल्टी, हे एवढे जे खर्च झालेले असतात आणि काही ओपनिंग स्टॉक परचेस असतात ते या डेबिट साईडला येतात. आणि शेवटी जो शिल्लक असेल त्याला ग्रॉस प्रॉफिट असे म्हणतात. या दोघांमध्ये जो डिफरन्स असेल. मग क्रेडिट साईडला काय असते बघा. सेल्स. सेल्समधून काय मायनस करायचं. एक तर सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड. ठीक आहे. इथं इनवर्ड येते, इथं आउटवर्ड येते. एक गोष्ट लक्षात ठेवा. रिटर्न आउटवर्ड असेल तर ते परचेसमधून मायनस होते आणि रिटर्न इनवर्ड असेल तर ते सेल्समधून मायनस होते. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकमध्ये बघा रॉ मटेरियल्ससुद्धा असू शकते किंवा वर्क इन प्रोग्रेस किंवा फिनिश गुड आणि शेवटी ग्रॉस लॉस. ठीक आहे. जेव्हा ही साईड कधी जास्त असेल आणि ही साईड कमी असेल तर त्यावेळेला ग्रॉस प्रॉफिट होईल. ज्या वेळेला ही जास्त असेल आणि ही साईडची रक्कम कमी असेल त्यावेळेला ग्रॉस लॉस येईल. तर असा एक छोटासा फॉर्मॅट आहे. तर हे पार्ट असणं तुमचं आवश्यक आहे. तर ट्रेडिंग अकाउंटनंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतो. नफा आणि तोटा खाता असतो. याची एक डेबिट साईड असते, याची बी सुद्धा एक क्रेडिट साईड असते. ठीक आहे. तर डेबिट साईडला लक्षात ठेवा सोपं होण्यासाठी, ह्या साईडला कंपनीचा जो खर्च होत असेल ना तो डेबिट साईडला असतो आणि जो उत्पन्न राहील कंपनीला तो क्रेडिट साईडला असेल. तर हे जे खर्च साईड केव्हाही एक्झाम्पलला जास्त येतात म्हणून हे केव्हाही पार्ट करून घ्यायचं. सोपंच आहे बिलकुल. आणि हे फक्त हे बी यामध्ये बी काही आपले क्लू असतात ओळखासाठी ते आपण बघू. पण पहिले बघू आपण डेबिट साईडला कंपनीमध्ये खर्च कोणत्या जे P&L अकाउंट जे डेबिट साईडला असतं ते काय काय असते बघा. सॅलरी अँड बोनस. कर्मचाऱ्यांना सॅलरी आणि बोनस द्यावं लागते तर ते सुद्धा इथे येते. कॉन्ट्रिब्युशन प्रॉव्हिडंट फंड, त्यांचा जो भविष्य निर्वाह निधी असतो त्यामध्ये कंपनीलासुद्धा आपला हिस्सा द्यावा लागतं. ते सुद्धा कंपनीच्या दृष्टीने खर्च आहे. मॅनेजिंग डायरेक्टर रिम्युनेशन. जो डायरेक्टर असतो किंवा मॅनेजिंग डायरेक्टर असतो ठीक आहे त्याला काही मानधन द्यावं लागतं ते सुद्धा असतं. ऑडिट फी. कंपनी असेल अंकेक्षण होत असेल ऑडिट होत असेल त्याचेसुद्धा पैसे इथं येतात जो खर्च झाले. त्यानंतर रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स हे सुद्धा इथं येतं. कंपनीचा इन्शुरन्स काढला असेल किंवा भाडं देत असेल एखाद्या खोलीचा किंवा ऑफिसचा. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरीसाठी सुद्धा जो खर्च लागतो तो इथं येतो. त्यानंतर कंपनीला टेलिफोन आणि टेलिग्रामसाठी सुद्धा जो खर्च येतो तो इथं येतो.
रिपेअर अँड रिन्युअल असेल तोसुद्धा इथं येईल. लिगल चार्जेस जे कायदेशीर खर्च लागत असेल तोसुद्धा आहे. बँक चार्जेस आहे, बँकेच्या काही चार्जेस लागत असेल ते सुद्धा इथं आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिवेंचरवर जर व्याज द्यायचं असेल तर तोसुद्धा कंपनीच्या दृष्टीनं खर्च असतो. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन, काही लोन घेतला असेल त्यावरसुद्धा व्याज द्यावं लागत आहे, तोसुद्धा इथं येईल. इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस, जो स्थापनेसाठी खर्च करावा लागतो तोसुद्धा इथे येते. बॅड डेप्स आहे, काही तरतूद करावं लागते, ठीक आहे, की जे कर्ज दिलेले आहे ते परत येईल किंवा नाही, याला घसारा काय म्हणतात, बुडीत कर्जाचा जो निधी असतो हा सुद्धा म्हणतात त्याला. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट आहे, त्यासाठी खर्च करावा लागत आहे, तोसुद्धा इथं आहे. त्यानंतर कॅरेज आउट आहे, ब्रोकेज डिस्काउंट अलाउड आहे, ट्रॅव्हलिंगसाठी काही खर्च लागत असेल तो इथं आहे. काही डेप्रिशिएशन होत असेल ॲसेटवरचं तर तोसुद्धा इथे येईल. लॉस बाय फायर आहे, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे आणि अजूनसुद्धा काही खर्च आहे. इथं जागा नसल्यामुळे मी ते लिहू शकलो नाही. तर एवढे खर्च येतात आणि शेवटी नेट प्रॉफिट, ठीक आहे. तर हे सर्व पार्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. तर क्रेडिट साईडला काय येतात, पहिले जो ट्रेडिंग साईडला असेल ग्रॉस प्रॉफिट तो इथं शिफ्ट होतो, ठीक आहे. तर P&L लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट पहिले. त्यानंतर बघा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं असेल त्यावर जर व्याज मिळाला तर तो सुद्धा इथं येईल. पैसे उत्पन्न येईल म्हणून कम्स इन आहे, ठीक आहे, इथं गोज आउट होते कंपनीकडून. त्यानंतर बघा रेंट रिसिव्ड, भाडे मिळालं असेल तर, डिव्हिडंड मिळाले असेल तर डिव्हिडंड रिसिव्ड, कमिशन मिळालं असेल कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट मिळाला असेल डिस्काउंट रिसिव्ड, प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट, काही इन्व्हेस्टमेंट विकलं असेल त्यावर जर प्रॉफिट झाला असेल तर ते, शेअर ट्रान्सफर फीसुद्धा इथे येते आणि मिसलिनियस रिसिप्टसुद्धा इथे येते आणि त्यानंतर शेवटी नेट लॉस. तर असा हा P&L अकाउंटचा